हॅलो नमस्कार. तर आता आलो आहे आपण माझ्या चुलतीच्या घरी आणि पप्पांच्या घरी. तुम्हाला हे असं वेगवेगळं वाटत असेल तर तुम्ही युट्यूबला जाऊन मोठा ब्लॉग बघू शकता. तुम्हाला त्याच्यात सगळ्या गोष्टी कळेल की पप्पांचं घर कसं आहे, चुलती कुठे राहते, काय त्या गोष्टी मिनी ब्लॉगमध्ये एक्सप्लेन करू शकत नाही. तर पप्पा इथे आले, मी तर दार वगैरे लावलेलं होतं. पप्पा इथे नव्हते, पप्पा बाहेर गेले होते. ऋषिकेशनी देवपूजा वगैरे केली होती. तर माझा ऋषाचा बेल्ट होता इथे, तो शोधण्यासाठी मी इकडे आले होते. तिकडे नानी राहती वरती आणि ते पप्पा राहतात. तर ते सगळं मी मोठ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल. युट्यूब चॅनेलला चेक केले तर हे असं त्यांच्या घराच्या पुढचा पूर्ण परिसर. इथे ऋषा खूप खेळत असते, इथे तिला फार आवडतं कारण फार मोकळं आहे, छान आहे. आणि ही माझी चुलती, त्यांचं पिको फॉल करायचं काम चालू होतं. काही ना काही काम चालूच असतं. रात्रीचं मोस्टली पिको फॉल ती करते कारण तिला ते रात्रीचंच करायला आवडतं. खूपदा मी बडबड केली की दिवसा करत जा, पण नाही, ती रात्रीचंच करते. सकाळी दिवसभर ती काही करत नाही. त्याच्यानंतर चिनू आणि तृषा निघाले होते बाहेर. इकडे आली की तिला चॉकलेट हवीचं असते, त्याच्यामुळे ती चालली होती तृषाला घेऊन दुकानमध्ये चॉकलेट आणण्यासाठी. मावशी म्हणजे दुसरी आईच असते, त्याच्यामुळे तृषाचं आणि चिनूचं इतकं जमतं ना, फार माझ्यापेक्षा जास्त ती छान चिनू जवळ राहते. त्याच्यानंतर नानीचा इथे स्वयंपाक चालू होता. चिनूनी पाणीपुरी तळली होती आणि नानीनी उडीद वडे असतात ना, जे मुगीच्या डाळीचे भजे, ते केले होते. ऋषिकेश पाणीपुरी घेऊन आला, एक्स्ट्रा अजून पुरी, आणि बाहेरनं ते सगळं मटेरियल. तर असा काहीसा ब्लॉग होता. चलो बाय.